झारखंडमध्ये गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो याला यवतमाळ पोलिसांनी यशस्वीरित्या अटक केली आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे महतो हा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा उमरी येथे लपल्याची खबर पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आरोपीचा शोध घेतला। अखेर स्टोन क्रशर परिसरात त्याचा ठावठिकाणा मिळताच पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकून त्याला अटक केली। अटकेच्या वेळी महतोने बनावट आधार कार्ड सादर करून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले। चौकशीत त्याने स्वतःची खरी ओळख कबूल केली आणि झारखंडमधील नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची पुष्टी दिली। तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो 1993 मध्ये झारखंडमधील नक्षलवादी संघटनेत भरती झाला। 1997 मध्ये त्याला बितिया दलमचा विभागीय कमांडर बनविण्यात आले। त्याने अनेक पोलिसांवर हल्ले, खंडणी आणि सरकारी मालमत्तेची तोडफोड यासारखे गुन्हे केले आहेत। झारखंड पोलिसांच्या नोंदीनुसार त्याच्यावर किमान 7 गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत। यवतमाळ पोलिसांनी झारखंड पोलिसांशी संपर्क साधून आरोपीच्या ओळखीची पडताळणी केली। झारखंडमधील हजारीबाग आणि अंगो पोलीस ठाण्याशी समन्वय साधून त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची खातरजमा करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यवतमाळ पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं एक मोठा टप्पा गाठण्यात आलाय। आपल्याला 1-2 महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये एक नक्षल आहे म्हणून आपल्याला काही माहिती मिळाला होता, पण ते आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट 1-2 महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाही माहिती होता आणि त्यानुसार आपण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की आपल्याकडे नक्षल आहे आणि त्यांच्या ते झारखंडच्या आहे, झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे। तिकडे पण मी SP साहेबांच्या सोबत बोलून खात्री करून कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण आज एक नक्षल, त्यांचे नाव दिलीप अलियास तुलसी महतो, त्यांना आपण अटक केलेला आहे आणि दिलीप अलियास तुलसी महतो ये झारखंड राज्याच्या हजारीबाग जिल्ह्याचा आहे। ते 1993 मध्ये नक्षल दलामध्ये पार्टिसिपेट केला, जॉईन झाला होता। तेव्हापासून 97 मध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण त्यांना प्रमोशन पण मिळाला होता नक्षलमध्ये। 99 मध्ये 1999 मध्ये एक मुठभेड मध्ये पण पार्टिसिपेट केला। त्याने आपल्याला तर काही माहिती नाही आली, ते तर एकटे आले म्हणतात, एकटा आले। त्याने चौकशीत सांगितलंय की आहे काय सांगितलं? आणखी कोणी नाही। त्यामुळे डिटेलमध्ये त्यांना संपूर्ण इंट्रॅगेशन केले, ते पूर्ण डिटेलमध्ये काय काय झालेलं ते सांगितलं, पण आणखी कोणी नाही म्हणून सांगितलं। तिला अटक ते आला सर? अटक म्हणजे आपण रात्री त्यांना आपल्या ताब्यात घेतले आणि आता ते कोर्टमध्ये प्रोड्यूस करून त्यांच्या प्रोसेस चालू होतात। आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हे नाही आहे, त्यांच्याकडे भरपूर वॉरंट्स आहेत, 10 स्टँडिंग वॉरंट्स ते तिकडच्या कोर्टने काढले। तिकडे आपला 6 गुन्हे दाखले झारखंडला, त्याच्यामध्ये 302चा पण गुन्हा, 307चा गुन्हा आहे। हे सर यांनी प्रतिकार वगैरे केला? 302 पण आहे। तुम्ही अटक करत असताना प्रतिकार केला यांनी? काही त्याच्याजवळ वेपन्स वगैरे होते त्याच्याजवळ? नाही, इथे काय नाहीये, काही प्रतिकार पण नाही केले। त्यांना कल्पना पण नाहीये की आपल्याला डाऊट आले म्हणून। आपण नॉर्मली चौकशीसाठी बोलवले, आपण पूर्ण त्यांना विचार केले, विचारपूस केले, आपण पहिले तिकडून व्हेरीफाय केले हे केले, त्यांचे डिटेल घेतले त्यांना। तेव्हा आपण तेव्हा विचार केले चांगल्या पद्धतीने, तेव्हा ते कळवले की मी होता म्हणून। शस्त्र वगैरे जप्त केले? यांच्याकडे काही शस्त्र नाही, ते आले पडून आले, 20 वर्षापासून एक नॉर्मल लेबर म्हणून काम करताय, काय नाही, ते तिकडे सोडून आले। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।